नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे डायरेक्ट आपलं उरसेगाव म्हणजे कुठं सोमाटणे पाट्याच्या पुढे गेलं की लेफ्ट साईडला. तर भावांनो, आपल्याला जायचं उरसे गावाला, कारण आपल्याला तिथून आणायचे दोन आपलं सोल्युशनचे डबे मोठे कॅन्ड जे असतात ते आणायचे तर आपल्याला. सो लवकर जाऊया. आलो डायरेक्ट वाकड चौकात आलो. आता नाश्त्यासाठी बघत होतो. एक आपल्याला पॉईंट तर माहिती आहे मारुंजी गावापासला, कारण आपण यावेळेस म्हणलं जरा जाताना म्हणलं जाऊन ट्राय करू कसं वाटतंय, काय वाटतं आतमधला रूट बघूया म्हणलं, नाही का कसं काय होतं. त्यामुळे आतमधून गाडी घेतली, आतमधून गेलो डायरेक्ट. हे बघा, आलो डायरेक्ट भूमकर चौकातून पुढं जायचं. पुढं गेलं की लेफ्ट मारून परत राईट मारायचा आणि परत राईट मारायचा. डायरेक्ट असतो आपल्या मारुंजी गावात. सो मित्रांनो, तिथून परत आपल्याला सरळ रस्ता आहे, काय विषय नाही. तिकडे धरणसुद्धा येते का, आपल्याला धरणाचं नाव माहीत नाही. तर भावांनो, आपल्याला जायचं तिथं आणि घ्यायचं आपल्याला माल भरून. चला भाऊया, जाऊया. मारुंजी गावच्या रोडला लागलोय. हे बघा, हे आहे मारुंजी गावचा रोड. तर भाऊ असा काही एरियाचाच आहे. तिथं नाश्त्यासाठी सुद्धा माग एक पॉईंट बघितला, पोहे वगैरे होते, पण ते काय खाऊ वाटलं नाही, नको म्हणलं ना. पुढंच बघूया काय भेटतंय का. आपल्याला ते एक वडेवाले माहिती, तिथंच म्हणलं काहीतरी डोसा वगैरे सकाळात नाश्ता भारी भेटतो. तर मला तिथं जाऊन ते खाऊया, नाही का, काही विषय नाही. सो गेलो डायरेक्ट तिथं. दुकानसुद्धा नशिबाने उघडं होतं सकाळी. काही विषय नाही. वडे तर काय आपल्याला खायचे नव्हते, आपल्याला डोसा वगैरे तसाच नाश्ता काहीतरी करायचा होता. घेतला आणि एक पुरी भाजी एकदम पॅक झालतो. पण नाश्ता पुरी भाजी व्हायला लय उशीर लावला राव त्यांनी, अर्धा तास घालवला. उत्तप्पा खाऊन मोकळा झालतो. जाऊ द्या म्हणलं. लगेच लागलो आपल्या त्या गावाच्या दिशेला. भावांनो, इथं आपल्या टाटा मोटर्सची एक जी कंपनी आहे, त्या कंपनीच्या साईडलाच आपली छोटीशी कंपनी आहे. भाव तिथून आपल्याला ते सोल्युशनचे डबे उचलायचे. मोठा एक 2 ड्रम आहेत 4, तर ते आपल्याला तिथून उचलायचे. तर बघूया कसं काय टाकतात. 200 किलोचा एक ड्रम आहे. गाडी थोडी ओव्हरलोड होणार आहे मित्रांनो. तर जित्तो घेऊन आलो आहे, मला ती ओव्हरलोड होणार, कारण ती पासिंग 700-800 किलोची आहे आणि त्यात परत बॉडीचं वेट वेगळं. सो भावने हे सुद्धा लक्षात ठेवायचं, बॉडीचं वेट वेगळं मोजलं जातं. बॉडीचं वेटसुद्धा त्या पासिंगमध्ये मोजलं जातं. सो ते मायनस होतं. म्हणजे समजा तुमची गाडीची पासिंग 700 आहे, तर तुमची बॉडीचं वजन समजा बाहेरनं तुम्ही बॉडी बांधली ते 250 किलो वजन झालं, तुमच्या गाडीची पासिंग फक्त 450 किलोच राहते. तर भावांनो, हे बघा, इथं रस्त्याचं काम चालू होतं. तर मला वाटतं ब्रिज बनतो आहे मोठा नवीन नदीसाठी. मस्त होतं. नजारा बिजारा इकडे छान आहेत. एक छोटासा घाट लागल्यासारखं नाही. घाट हे झाल्या संपल्यास पुढं आपलं लोकेशन होतं. तर भावांनो, लोकेशनला जाऊया. सगळं मटेरियल वगैरे भरू, बिल वगैरे घेऊ आणि निघूया पूर्ण आपलं घरच्या दिशेला. ही आहे आपली पेंटची कंपनी. काय उरसेगावमध्ये टाटा मोटर्स सप्लाय. तुम्ही लेफ्ट साईडला वरती बोळीत आलं की ते लोकेशन भाऊ नाही. बघा, डबे भरायचे चालू आहेत. वेळेजवळ डबे येतो, पण काय त्याला आपटापटी करायचं म्हणते, त्यामुळे काही विषय नाही. बघा, डबे वगैरे भरले, पॅक केली गाडी. आलो पुन्हा खाली बिल घ्यायला, कारण आमच्या इथं कम्प्युटर बी ते जसं काही नव्हतं. सो खाली परत गावात जायला लागलं आपल्याला उरसे. तिथून बिल घ्यायचं. आपण आता सोमाटणे फाट्यावरनं जाणार होतो, कारण आपल्या दुसऱ्या ट्रिप होती, त्यामुळे लेट होणार होतं. मग मला नकोच्या गावातून जायला ना. आता दिवस पुन्हा झालेला आहे, स्पीड ब्रेकर भरपूर आहे त्या रोडला. सो डायरेक्ट गेलो टोल फाडत. म्हणलं काही विषय नाही, टोल गेला तर गेला, काय नाही फरक पडत म्हणलं. आलो डायरेक्ट सोमाटणे फाट्याच्या टोल नाक्यावर. टोल वगैरेला सकाळी गर्दी होती, कारण आता शनिवार सुट्टीचा दिवस. सो मित्रांनो, विकेंड दिवस असले की अशीच गर्दी असते. या बघा, गर्दी म्हणजे काय विचारूच नका. आलो देव रोडची गर्दीला, नुसतीच गर्दी, नुसतं धिंगाणा, नुसतं फुफुटाच. चला म्हणलं जाऊ दे, पास करून निघूया पुढं. आलो आहे डायरेक्ट आपल्या इथं नदेगावामध्ये. इथून जाऊया, गाडी भरूया, पुन्हा जाऊया आपल्या प्रवासाच्या दिशेला. तर भावांनो, इथं आपल्याला जायचं आता नांदुशीला आपले जे ब्रॅकेट भरलेले आहेत, कंपाऊंड बांधायचे जे असतात लोखंडाचे ते रॉड, ते आपल्याला इथं टाकायचे. सो ती गाडी वगैरे भरून घेतली. भरायला लय वेळ गेला हो, भरून वगैरे घेतली. हा बघा, इथं नांदुशी गावात एवढी मोठी बिल्डिंग होती आणि गापमध्ये डोंगरामध्ये की बास विषयच नाही. इथं पुढंच आपल्या शेतात हे जे मटेरियल खाली करायचं होतं. खूप भारी वाटते. तर खाणी वगैरे जास्त आहेत, त्यामुळं धुळेचा वगैरे खूप त्रास आहे, पण बाकी इथलं नजारा आणि वातावरण खूप भारी आहे. हे बघा कसा आहे रस्ता, एकदम विशेष नॉट. पूर्ण गाव भाग मस्त वाटतंय, पण गावाकडच्या सारखी फिलिंग.
petit diable fauché, un uppercut suivi d'un kick का कशी शेती हे तिकडं पुढं खाणी दोन, त्याच्यामुळेच जरा उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतंय, सिमेंटाचं जंगल. पण हे कसं आहे नैसर्गिक जंगल, नैसर्गिक शेती एकदम कडकमध्ये आहे बघा. असे फवारे बिवारे, नजाराच वेगळा हो. गावची मजा वेगळीच. हे बघा हे पुढं आपलं जे वरती दिसतंय तुम्हाला ते धायरीतलं खंडोबाचं मंदिर आहे मित्रांनो. हे बघा इथून दिसतंय, पायथ्यालाच तिथं जायला रस्ता याला नांदुशे गावातून. ते शेती घेतलेली आहे. ते ट्रिप वगैरे मारून आलो. आपल्याला गावात होतं गाडीवरचं ते बाळूमामांच्या नावाने चांगलं जे स्टिकर होतं ते थोडं डल पडलं होतं. सो आपण दुसरं रेडियम आणलं होतं परत जाऊन रेडियमवाल्याकडनं. आता म्हणलं लावूया स्वतःच. तर आपला भाऊ बघा, आपला भाऊ रेडियम लावतोय. रेडियम वगैरे लावूया म्हणजे कसं आहे गाडीला आपल्या अजून शोभा आहे. हे बघा रेडियम वगैरे लावायचं काम चालू आहे. लावलं नॉर्मल ते वाकडंच झालं, पण आता ते होतंच, त्याला काही ऑप्शनच नाही. जाऊ द्या म्हणलं काही विषय नाही, लावलं आहे ना संपला विषय. हे बघा लावून वगैरे घेऊया म्हणलं. चला तर भावांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.